कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर इचलकरंजी दौऱ्यावर आले होते। त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी तासभर चर्चा केली। आगामी निवडणूक महायुती म्हणून लढवण्यात येईल, त्यासाठी सक्षम आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल। लवकरच जागा वाटपाबाबतही चर्चा होईल, मात्र या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्याकडे राहतील, असं नामदार आंबेडकर यांनी स्पष्ट केलं। तर खासदार धैर्यशील माने यांनीही शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या। बैठकीला महादेव गौड, भाऊसाहेब आवळे, प्रकाश पाटील, रवी राजपुते, रवी लोहार, चंद्रकांत शेळके, महेश ठोके, इक्बाल कलावंत, मोहन मालवणकर यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख उपस्थित होते। बिबट्या सदृश वन्य प्राण्याची नखं विकण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील संदीप हंचनाळे या तरुणाला इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 1,60,000ची 4 नखं जप्त करण्यात आली आहेत। इचलकरंजीतील नदी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी संदीप हंचनाळेला ताब्यात घेतलं आणि वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला। न्यायालयानं हंचनाळेला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। धम्म निनाद फाउंडेशनच्या वतीनं बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचा महावाचन कार्यक्रम आयोजित केलाय। 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत फुलेवाडी परिसरातील वसंतहरी मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। बौद्ध धर्मातील वर्षावास पर्वानिमित्त हा कार्यक्रम घेतल्याचं सांगण्यात आलंय। पत्रकार परिषदेला विजय कुशान, बाजीराव कांबळे, चंद्रकांत सूर्यवंशी, पी.एस. कांबळे, वसंत कांबळे, यशवंत सरदेसाई उपस्थित होते। अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार स्वप्नील पवार यांना निवेदन देण्यात आलं। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे प्रचंड नुकसान झालंय। संकटात सापडलेल्या जनतेला मदत करण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घ्यावं। बाधित शेतकऱ्यांना 6 महिन्यासाठी खावटी खर्च म्हणून 1 लाख रुपये द्यावेत। पीक नुकसानीसाठी प्रति हेक्टर 70,000 रुपये द्यावेत। घर पडझड नुकसानीसाठी 5 लाख रुपये द्यावेत। राज्यातील मंदिर, चर्च आणि प्रार्थना स्थळांमधील निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घ्यावा, अशा 23 मागण्या करण्यात आल्या। यावेळी कॉम्रेड रघुनाथ कांबळे, नामदेव पाटील, सुब्राव पवार, दिनकर सूर्यवंशी, मारुती नलवडे, सम्राट मोरे उपस्थित होते। कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं पोलीस कर्मचाऱ्यांच्या 51व्या जिल्हा क्रीडा स्पर्धांना आज प्रारंभ झाला। जिल्हाधिकारी अमोल एडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं। जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील 175 कर्मचारी खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेत। आज वैयक्तिक आणि सांघिक खेळांचं प्रदर्शन घडलं। कोल्हापूर ते पुणे बसमधून प्रवास करणाऱ्या गणेश साळवे यांच्या बॅगेतील 1,76,400 रुपये अज्ञातानं चोरून नेले। ही घटना आज 11 वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानक ते दाभोळकर कॉर्नर या परिसरात घडली। सिग्नलजवळ एसटी थांबताच चोरट्यानं पलायन केल्याची शक्यता काही प्रवाशांनी व्यक्त केली। गणेश साळवे हे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत। या घटनेनंतर त्यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली।